नमस्कार. GSTR 3B फायलिंगच्या नियमांमध्ये काही मोठे बदल होत आहेत, जे फेब्रुवारी 2024 पासून लागू होतील. तर आजच्या भागात आपण याच महत्त्वपूर्ण बदलांबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मग मनात पहिला प्रश्न हाच येतो की या नवीन GST पोर्टल अपडेट्सचा आपल्या भारतीय व्यवसायांवर आणि कर व्यावसायिकांवर नेमका काय परिणाम होणार आहे. चला तर मग या बदलांचा सखोल आढावा घेऊया. आज आपण मुख्य 4 बदलांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला म्हणजे व्याजाची गणना आता अधिक स्मार्ट होईल. दुसरं, लायबिलिटीचा तपशील आता आपोआप भरला जाईल. तिसरं, क्रेडिट वापरण्यात अधिक लवचिकता येईल. आणि चौथं म्हणजे फायनल रिटर्न फी वसुलीची नवीन पद्धत. चला, तर मग पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या बदलापासून सुरुवात करूया. तो म्हणजे व्याजाची गणना. खरं तर हा बदल करदात्यांसाठी अधिक न्याय्य प्रणाली आणण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. इथला फरक खूप महत्वाचा आहे. बघा, आधी कसं होतं, संपूर्ण उशिरा भरलेल्या कर रकमेवर व्याज लागायचं. पण आता तसं नाहीये. आता फक्त निव्वळ रोख रकमेवर जे दायित्व आहे, म्हणजे नेट कॅश लायबिलिटी, फक्त त्यावरच व्याज आकारलं जाईल. हा खरंच एक खूप मोठा आणि स्वागतार्ह बदल आहे. जुनी परिस्थिती किती त्रासदायक होती याची जरा कल्पना करा. समजा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये म्हणजे सरकारच्या वॉलेटमध्ये पैसे आहेत, तरीसुद्धा विलंब शुल्कावर व्याज भरावं लागत होतं. तर मग आता ही नवीन ऑटोमॅटिक प्रक्रिया काम कशी करते ते पाहूया. सगळ्यात आधी सिस्टीम एकूण कर दायित्व किती आहे ते मोजेल. मग कॅश लेजरमध्ये जी काही रक्कम शिल्लक आहे ती त्यातून वजा केली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्याज फक्त आणि फक्त उरलेल्या निव्वळ रक्कमेवरच मोजलं जाईल. किती सोपं आणि तर्कसंगत झाले नाही का? आणि हो, हा व्याजदर आहे वार्षिक 18%. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ही गणना फक्त उशिरा भरलेल्या निव्वळ रोख दायित्वावरच लागू होते. हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. सिस्टीम जे काही किमान व्याज मोजेल ती रक्कम कमी करता येणार नाही. पण जर करदात्याला वाटलं की त्यांचं व्याज दायित्व यापेक्षा जास्त आहे, तर ते स्वतः मूल्यांकन करून ती रक्कम वाढवू शकतात. चला, आता दुसऱ्या बदलाकडे वळूया. हा बदल आहे ऑटोमेशन बद्दल, ज्यामुळे रिपोर्टिंगची अचूकता सुधारेल आणि मानवी चुका कमी होतील. आता हे करदायित्व ब्रेकअप टेबल म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GSTR 3B हे एक प्रकारचं सारांश रिटर्न आहे. जेव्हा मागच्या महिन्यांचे किंवा तिमाहीचे व्यवहार सध्याच्या रिटर्नमध्ये दाखवले जातात, तेव्हा त्याची नोंद या टेबलमध्ये केली जाते. आणि यावर उपाय काय आहे? तर आता हे टेबल हाताने भरायची गरजच नाही. सिस्टीमच GSTR1 मधली माहिती वापरून ते आपोआप भरेल. म्हणजे मॅन्युअल एंट्रीची डोकेदुखी आता कायमची संपली. या ऑटो पॉप्युलेशनचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. एकतर कर दायित्वाचं रिपोर्टिंग अचूक होईल. दुसरं म्हणजे ते ऑटोमॅटिक व्याज गणनेशी जुळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताने डेटा भरताना होणाऱ्या चुकांची शक्यता खूपच कमी होईल. आता वळूया तिसऱ्या बदलाकडे, जो व्यवसायाच्या कॅश फ्लोवर म्हणजे रोख प्रवाहावर खूप चांगला परिणाम करेल. हा बदल आहे क्रेडिट वापराच्या नियमांमधल्या लवचिकतेबद्दल. पण आधी हा प्रश्न समजून घेऊया की जुन्या कडक क्रेडिट नियमांमुळे व्यवसायांचं खेळतं भांडवल नेमकं का आणि कसं अडकून पडत होतं. हे उदाहरण बघा, म्हणजे जुनी अकार्यक्षम प्रणाली लगेच लक्षात येईल. समजा IGST दायित्व आहे ₹100. IGST क्रेडिट तर 0 आहे, पण SGST क्रेडिट ₹500 आहे. तरीसुद्धा ते SGST क्रेडिट वापरता येत नव्हतं आणि त्यामुळे ₹100 रोख भरावे लागत होते. म्हणजे पैसे असूनही ते विनाकारण अडकून पडत होते. पण आता एक मोठी आनंदाची बातमी आहे. एकदा का IGST क्रेडिट पूर्णपणे वापरून झालं की CGST आणि SGST क्रेडिट्स कोणत्याही क्रमाने किंवा प्रमाणात वापरता येणार आहेत. हा नियमांमधला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. आणि ही स्लाइड बघा, नवीन परिस्थिती किती प्रभावी आहे. त्याच उदाहरणात आता ते ₹100 IGST दायित्व भरण्यासाठी SGST क्रेडिट वापरता येतंय. परिणाम काय? रोख पेमेंटची गरजच संपली आणि खेळतं भांडवल मोकळं झालं. आता शेवटचा बदल. हा बदल सिस्टममधली एक त्रुटी दूर करून कर अनुपालन म्हणजेच टॅक्स कंप्लायन्स सुनिश्चित करण्याबद्दल आहे.
आधी काय व्हायचं आणि आता काय होणार आहे यातला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. पूर्वी काही जण नोंदणी रद्द करून शेवटच्या GSTR 3B वरचं विलंब शुल्क टाळत होते, पण आता असं करता येणार नाही. ते थकीत शुल्क GSTR 10 भरताना म्हणजेच फायनल रिटर्नमध्ये वसूल केलं जाईल. चला तर मग या सगळ्या बदलांचा आपल्या व्यवसायासाठी नेमका काय अर्थ आहे याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं तर आता व्याज अधिक न्याय्य होईल, रिपोर्टिंगमधल्या चुका कमी होतील, खेळतं भांडवल मोकळं होईल आणि विलंब शुल्क चुकवण्याची पळवाट आता पूर्णपणे बंद होईल. ही स्लाइड या सगळ्या बदलांचा उद्देश खूप छान दाखवते. बघा, 50% लक्ष ऑटोमेशनवर आहे, तर उरलेलं वाजवीपणा आणि लवचिकतेवर. यावरून स्पष्ट दिसतंय की सिस्टमला अधिक कार्यक्षम आणि सोपं बनवण्यावर भर दिला जातोय. शेवटी असं म्हणता येईल की GST पोर्टल आता अधिक स्मार्ट होत आहे. या सगळ्या बदलांचा उद्देश अनुपालन प्रक्रिया अधिक अचूक आणि सोपी करणं हाच आहे आणि हे सर्वच व्यवसायांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, GST पोर्टल आता नियमित कामं ऑटोमॅटिक करत आहे, तर भविष्यात करदात्यांसमोरचं असं कोणतं मोठं आव्हान आहे जे या पोर्टलने सोडवायला हवं, यावर नक्कीच विचार करा.